आज श्रीखंड बनवताना मी एक चूक केली, ती तुम्हाला पुढे सांगतेच. पण त्या अगोदर आरवला मध्ये-आधी काहीतरी खायचं असतं. मग त्यासाठी बटाटा फ्राय बनवायला टाकलं आणि दुपारच्या वेळेस मी श्रीखंड बनवायला घेतलं. पाडव्याच्या आदल्या दिवशी मी श्रीखंड बनवलेला होता. तो तो सर्वांना खूप आवडला. मग हा श्रीखंड मी पुन्हा रिपीट करायला घेतला. तर आदल्या दिवशीच दही 4 तासासाठी कापडामध्ये बांधून ठेवलेलं होतं. त्याचा चक्का तयार झाला तो मी फ्रिजमध्ये ठेवला आणि दुसऱ्या दिवशी याचा श्रीखंड बनवायला घेतला. तर चक्का किसून घेतला आणि त्यामध्ये मी पिठी साखर, वेलची पावडर, जायफळ पूड आणि केशर दूध घातलं. तर केशर पिस्ता श्रीखंड बनवत होते आणि त्यामध्ये पिस्ताच घालायचं राहून गेलं. तर ही आज मी चूक केलेली होती. तशी चूक तुम्ही करू नका. श्रीखंड बनवून फ्रिजमध्ये ठेवलं. खरंच श्रीखंड विकतच्या पेक्षाही भारी बनवून तयार होतं. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. गावावरून आणलेला केळीचा घड छान पिकलेला होता. आरवला आज थोडंसं काम लावलं. संध्याकाळचा स्वयंपाक आवरून भाज्या आणण्यासाठी जायचं होतं. स्वामी प्रकट दिनानिमित्त आज प्रसादासाठी शिरा आणि श्रीखंड होता. व्हिडिओ आवडला असेल तर